सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरात एक पतीने आपल्या पत्नीला जिवंत जाळण्याचा क्रूर प्रयत्न केला। त्या निर्गुण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 32 वर्षीय नरगिस फैजान शेख या युवतीने आज 21 एप्रिल 2026 रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला। 5 दिवस मृत्यूशी झुंज देत असताना शेवटच्या क्षणापर्यंत ती एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलत होती, त्याला अटक केली का, त्याला शिक्षा झालीच पाहिजे। ही घटना 15 एप्रिल 2026 रोजी लोकमान्य नगर येथील मजरेवाडी भागात जीपी शाळेजवळ घडली होती। फिर्यादी नरगिस फैजान शेख वय 32 यांच्यावर पती फैजान शेख याने पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा निर्गुण प्रयत्न केला। नातेवाईकांच्या माहितीनुसार नरगिस सासरी नांदत असताना तिला सासरच्या लोकांकडून सतत शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता। पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्यासाठी तिला वारंवार मारहाण केली जात होती। शेवटी 15 एप्रिलला फैजान शेख आपल्या पत्नीला भेटण्याच्या बहाण्याने माहेरी आला। त्याने प्रथम नरगिसच्या आई आणि बहिणीला घराबाहेर काढले आणि दाराला आतून कडी लावली। नंतर त्याने आपल्या कपड्यात लपवून आणलेल्या पेट्रोलच्या बाटलीतून नरगिसच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि लायटरने आग लावण्याचा प्रयत्न केला। या क्रूर हल्ल्यात नरगिस गंभीररित्या भाजली गेली। तिला तातडीने सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। 5 दिवस ती प्रचंड वेदना सहन करत मृत्यूशी लढत होती, मात्र आज दुपारी तिचा शेवटचा श्वास थांबला। मृत्यूपूर्वी रुग्णालयात जेव्हा कोणी तिला भेटायला जात असे तेव्हा नरगिस वारंवार एकच प्रश्न विचारत होती, माझ्या पतीला अटक झाली का, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे ती भावनाविवश होऊन म्हणायची, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली। तिच्या या शेवटच्या इच्छेचा प्रत्येकजण अश्रू ढाळून उल्लेख करत आहे। या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी आरोपी फैजान शेखसह एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे, तर पती फैजान याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून बाकीच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नरगिसच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे। एक मुलगी, एक बहीण, नरगिससारखी एक सामान्य स्त्री फक्त प्रेम आणि सुरक्षितता हवी होती, पण तिच्या आयुष्याचा शेवट इतक्या क्रूर आणि दर्दनाक पद्धतीने झाला। ही घटना सोलापूर शहराला हादरवून टाकणारी आहे। And press the bell icon. Never miss a